हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आज मी तुम्हाला आमच्या आगरी कोळी पद्धतीने बिना वाटणाचं असं जिताड्याच्या कालवनाची रेसिपी आणि कलेट फ्राय कसं बनवायचं ही रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। आज आपण फिश थालीमध्ये हे जिताड्या माशाचं कालवण बनवणार आहोत आणि हे खापरी पापलेट किंवा कलेट घेतले होते त्याचं फ्राय करणार आहोत। तुम्ही बघू शकता, हे बघा जिताड्याची मच्छी पण एकदम ताजी अशी आहे आणि खापरी पापलेटाच्या तुकड्या बघूनच तुम्हाला कळलं असेल का किती मोठा हा आपला खापरी पापलेट होता। तर चला मग मच्छी वगैरे स्वच्छ धुवून घेते, नंतर एक एक करून रेसिपी बनवायला सुरुवात करते। सर्वात आधी आपण ह्या जिताड्याच्या मावऱ्याचं कालवण बनवणार आहोत। त्याकरता पाऊण किलो हे जिताड्याची मच्छी मी आणली होती। तुकड्या बघूनच तुम्हाला कळलं असेल का अगदी ताजा जिताडा होता, समोरच कापून घेतला मी। नंतर ह्या जिताड्याच्या कालवनासाठी वाटण वाटून घेणार आहोत। त्याकरता 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, मूठभर कोथिंबीर, 5-6 हिरव्या मिरच्या आणि मोठा आल्याचा तुकडा एकतर आपण खलबत्त्यात चेचून घेऊ शकतो किंवा मिक्सरला जाडसर फिरवून घेऊ शकतो। 3 चमचे आपण रश्मीज रसोईचा हा आगरी कोळी मसाला यूज करणार आहोत। 1 चमचा हळद, 2 चमचे चिंच पाण्यात भिजत घातली आहे, चवीप्रमाणे मीठ यूज करणार आहोत आणि 3 टेबलस्पून तेल यूज करणार आहोत। तर चला मग सर्वात आधी हे वाटण मी वाटून घेते, नंतर कालवण बनवायला सुरुवात करते। जिताड्याच्या माशाचं कालवण बनवण्यासाठी आपण गॅसवर हे मोठं पातेलं ठेवलं आहे। 3 टेबलस्पून एवढं तेल घेते। तेल पण छान गरम झालं आहे। जे वाटण आपण वाटून घेतलेलं हे तेलावर घालूया। तुम्ही बघितलंच असेल का एकदम जाडसर असे वाटण आपण वाटून घेतलं आहे। तेलावर हे वाटण व्यवस्थित परतून घेते। तेलावर हे वाटण आपण सोडलं का ह्याच्यामध्ये 1 चमचा आपला हळद घालणार आहोत। 3 मोठे चमचे भरून रश्मीज रसोईचा हा आगरी कोळी मसाला आपण यूज करणार आहोत। हळद आणि मसाला वाटणासोबतच व्यवस्थित परतून घ्यायचे। तेलावर पण हे वाटण आपण छान परतून घेतलं आहे। आता आपण एक एक करून हे जिताड्याचे तुकडे ऍड करूया। आगरी लोक ह्याला जिताडा म्हणतात आणि आमच्या कोळी भाषेत ह्याला खजुऱ्याचं मावरं असं म्हणतात। व्यवस्थित ही मच्छी आपल्याला मसाल्यात परतून घ्यायची आहे। तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, जोपर्यंत मच्छी न शिजली जात नाही तोपर्यंत आपण ह्याला कसंही हलवू शकतो, पण एकदा का मच्छी शिजली गेली का आपण ह्याला खूप असं हलवायचं नाही। मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। आता जवळपास 2 ग्लास एवढं मी पाणी ऍड करते। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। गॅसची फ्लेम आता हाय वर ठेवणार आहोत। मगाशी वाटण वगैरे परतताना गॅसची फ्लेम लो टू मीडियम वरच ठेवली होती। चवीप्रमाणे मीठ ऍड करूया। 2 चमचे चिंच जी आपण पाण्यात भिजत ठेवली होती ती ऍड करते। पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते आणि हाय फ्लेम वर सुरुवातीला ह्याला छानशी एक उकळी काढून घेणार आहोत। हे बघा, आपल्या जिताड्याच्या कालवनाला पण छान उकळी आली आहे। आता मी ह्याच्यावर झाकण ठेवते। गॅसची फ्लेम लो टू मीडियम वर ठेवून एक 10 ते 12 मिनिटाकरता हे जिताड्याची मच्छी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। 10 ते 12 मिनिटं झालेत, झाकण काढून बघूया आपण।
तुम्ही बघू शकता सुंदर असं आपलं हे जिताड्याच्या माशाचं कालवण तयार झालं आहे. गॅसची फ्लेम हाय करते. हाय फ्लेम वर ह्याला एक छानशी उकळी काढून घेते. कालवनाला पण छानशी उकळी आली आहे. तुम्हाला आता असं वाटत असेल का रे कालवनाला तरी आली नाही. आता पुन्हा ह्याच्यावर झाकण ठेवते. गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते आणि एक 3-4 मिनिटांनी वाफ थोडी कमी झाली की आपण हे झाकण उघडून बघणार आहोत. 3 ते 4 मिनिटं झालेत. झाकण काढून बघूया. हे बघा अजिबात मगाशी तरी दिसत नव्हती, पण वाफ कमी झाल्याबरोबर अगदी सुंदर तरी आपल्या ह्या जिताड्याच्या कालवनाला आली आहे. थोडीशी कोथिंबीर ऍड करते आणि सर्व करण्यासाठी हे जिताड्याचं कालवण आपलं तयार आहे. पापलेट तर आपण नेहमीच खात असतो, पण आज मी तुम्हाला खापरी पापलेट किंवा कलेट कसं फ्राय करायचं ही रेसिपी दाखवणार आहे. हे बघा तुकड्या बघूनच तुम्हाला कळलं असेल का किती मोठं हे खापरी पापलेट किंवा कलेट होतं ते. आता हे तळण्याकरता आपण ह्याला स्वच्छ धुवून घेणार आहोत. नंतर पुढच्या रेसिपीकडे वळूया. दोन्ही खापरी पापलेट किंवा कलेट आपण स्वच्छ धुवून घेतले आहेत. आता चवीप्रमाणे मीठ ऍड करते. 2 मोठे चमचे एवढं मी मीठ घेतलं आहे. 2 मोठे चमचे आलं लसूण पेस्ट यूज करणार आहोत. 1 मोठा चमचा भरून आपण ही हळद घेतली आहे. 3 चमचे रश्मीच रसोईचा हा आगरी कोळी मसाला यूज करणार आहोत. हा पूर्ण 1 लिंब आहे ना, हा आपण पिळून घेऊया. पूर्ण 1 लिंब आपण पिळून घेतला आहे. आता ह्या पापलेटाच्या पीसेसला व्यवस्थित मॅरिनेट करून घ्यायचे. दोन्ही हे कलेटचे पीसेस जे आपण करून घेतले त्याला व्यवस्थित मॅरिनेट केलं आहे. आता 10 मिनिटाकरता असंच आपण रेस्ट करायला ठेवूया. 10 मिनिटं झाले आहेत. हे बघा पापलेटला पण व्यवस्थित मसाला लागला गेलाय. आता पापलेटच्या तुकड्या कोट करण्याकरता आपण अर्धा वाटी तांदळाचं पीठ आणि अर्धा वाटी रवा घेतला आहे. व्यवस्थित मिक्स करून घेते. तुम्हाला हवं असेल तर ह्या कोटिंग मध्ये तुम्ही थोडंसं हळद आणि मसाला घालू शकता, पण मी मच्छीलाच व्यवस्थित कोट करून घेते म्हणून ह्या कोटिंग मध्ये अजिबात मसाला घालत नाही. कलेट फ्राय करण्यासाठी आपण गॅसवर हा तवा ठेवला आहे. 3 ते 4 टेबलस्पून एवढं तेल घेणार आहोत. आता ही जी कोटिंग आपण तयार करून घेतली ह्याच्यामध्ये एक एक करून हे पापलेटाचे तुकडे किंवा कलेटाचे पीसेस आहेत ना ते कोट करून घ्यायचे आहेत. आणि लगेचच ह्या तुकड्या मी तेलावर सोडते. एक एक करून आपण जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त हे पापलेटाचे पीसेस तव्यावर सोडले आहेत. हा उरलेला पापलेट आहे ना मी संध्याकाळी तळणार आहे. आता गरज आहे तेवढाच तळला आहे. मॅरिनेट करून मच्छी ठेवली ना का आपण ही फ्रीजर मध्ये पण ठेवू शकतो. म्हणजे जवळपास 10-15 दिवस अगदी व्यवस्थित ही मॅरिनेट केलेली मच्छी राहते आणि आपल्याला जेव्हा हवंय तेव्हा आपण रूम टेम्परेचरला काढून ही फ्राय करू शकतो. 2 मिनिटं झाली आहेत. आपण ही मच्छी लो टू मीडियम फ्लेम वर तव्यात तळत ठेवली होती. आता गॅसची फ्लेम हाय ठेवते आणि अगदी मिनिटभरासाठीच हाय फ्लेम वर एक बाजू व्यवस्थित आपण शेकून घेणार आहोत. मिनिटभर झाला आहे. आता एक एक करून ह्या तुकड्या आपण पलटून घेऊया.
तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित एक बाजू आपल्या ह्या कलेटच्या तुकड्या तळून झाल्या आहेत. आता मागची बाजू पण आपल्याला अशाच पद्धतीने तळून घ्यायची आहे. आता आणखीन एक 2 मिनिटाकरता मीडियम फ्लेमवर ही मागची बाजू तुकड्यांची आपण तळून घेणार आहोत. आणखीन 2 मिनिटं झाले आहेत. पुन्हा ह्या तुकड्या मी पलटून घेते. पलटून झाल्यानं का तव्याच्या साईडला अशा करून घ्यायच्या, म्हणजे जे पण एक्स्ट्राचं तेल आहे ना ते मधोमध येतं आणि तुकडी खाताना अजिबात तेलकट लागत नाही. हे बघा अगदी कमी तेलावर पण डोक्याची बाजू पण व्यवस्थित आपली तळून झाली आहे. आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते आणि लगेचच ही मच्छी सर्विंग प्लेट मध्ये सर्व करून घेणार आहोत. सुंदर असं आपलं हे जिताड्याचं कालवण आणि कलेट फ्राय तयार आहे. लगेचच मी ताट वाढायला घेते. सुंदर असं तयार झालेलं आमच्या आगरी कोळी पद्धतीचं हे जिताड्याचं कालवण आपण ह्या सर्विंग प्लेट मध्ये सर्व करून घेतो. घोळ मासे तर नेहमीच खात असतो, पण आता ना पावसाळ्यात ही जिताड्याची मच्छी ना बाजारात अगदी ताजी आपल्याला मिळते. त्यामुळे एकदा तरी ना हे जिताड्याचं कालवण तुम्ही आमच्या आगरी कोळी पद्धतीने करून बघा. हे कालवण आपण चपाती, भाकरी किंवा भातासोबत खाऊ शकतो. नंतर आता मी ह्या कलेटच्या तुकड्या सर्व करून घेणार आहे. तुम्ही बघितलं असेल पापलेट असून किती मोठ्या तुकड्या ह्या होत्या. जेवढा मोठा पापलेट तेवढा टेस्टला अगदी सुंदर लागतो. तुम्हाला पण जर मी बनवलेल्या आजच्या ह्या फिश थालीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण माझ्या पद्धतीने एकदा तरी ही अशी फिश थाली घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही फिश थाली कशी झाली आहे ते. जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या फिश थालीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.